संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी. संतांच्या संगतीचं सुख प्रचंड आहे आणि त्याच्याहूनही पुढे संतांच्या संगतीत सुख काय, कारण सुखरूप असणारा देव संतांच्या संगतीत राहतो. या जगामध्ये देवा इतका सुखरूप कोणीच नाही. सुखरूप आईसा तुझा कोणीच तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. ते पांडुरंग परमात्मा आहेत का सुखरूप दुसरं कोणी? अहो त्याला पाहिलं तरी सुख आहे. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सुख झाले हो साजणी. पण कधी रूप पाहता लोचनी, त्याला पाहिल्यावर सुख होतं. का सुख होतं? कारण माझा देव दिसायला सुंदर आहे. बरेचसे प्रमाण आहे, तो सुंदर आहे. रूपे सुंदर सावळ गे माये सावळ गे माये, रूपे सुंदर सावळ गे माये सावळ गे माये. किंवा अजून एक प्रमाण, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोमालिया कस्तुरी मळवळ चंदनाची उडी. जे नीट कीर्तन ऐकतात त्यांनाच कळलं असेल मी काय बिघाड केला तो. एका चाली दोन चाली एकत्र करून म्हणले, रूपे सुंदर सावळ गे माय राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदना चोटी डोळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई यांनो. माझा देव सुंदर आहे. सुंदर ते थान उभे विटे सुंदर त्या देवा जास्त सुंदरपणाची साम्यता काय वर्णू ते पावे आता. वा 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 वा, तुमच्यासाठी एकदा. तो भगवंत सुंदर आहे. एका जणांनी प्रश्न विचारला, का सुंदर आहे? म्हणलं कारण सांगते, पण त्याच्यामधली सगळे गुण त्याच्यात आहेत म्हणून तो सुंदर आहे. त्याच्यात कोणकोणते गुण आहेत ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतात. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्य वसती जेथ. 6 गुण आहेत आणि त्याच्यामध्ये सुंदरता हा त्याचा गुण आहे. पहिला गुण आहे तो म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. झोपले नाहीत ना, कंटाळले नाहीत ना, ट्रॅक चेंज करावा असं वाटत नाही ना. कारण काय आजकाल कीर्तनाची पठडी बदलली आहे. कीर्तनकारानं कीर्तनात तत्व चिंतन मांडायचं नाही, सिद्धांत मांडायचे नाहीत, वेदांत मांडायचे नाही. नुसतं खो 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 लोक हसले की म्हणतात लोक, वा काय कार्यक्रम झाला. वी आर जोकर्स. आम्ही जोकर आहोत, त्याच्यामुळे आम्ही जोक केले पाहिजेत, विनोद केले पाहिजेत, लोक हसली पाहिजेत, तरच कार्यक्रम चांगला झाला. पण एक सांगू का, हास्य हा 9 रसामधला एक रस आहे. तो कीर्तनात असावा. पूर्वीच्या काळी माझे आजोबा असं सांगायचे की कीर्तनामध्ये लोणच्या एवढा विनोद असावा आणि भाता एवढा वेदांत असावा. आता समीकरण बदललं आहे. आता भाता एवढा विनोद असावा
आणि लोणच्या एवढा सिद्धांत आणि वेदांत असावा. लोकांची चॉईस बदलली, त्याच्यामुळं कीर्तनकार पण बदली झाले आहेत. कीर्तनकारांना सुद्धा चांगलं काही म्हणण्याच्याऐवजी लोकांना विनोद किती जास्त सांगता येतील आणि लोक हसतील किती जास्त याचाच विचार करावा लागतो. हे दुर्दैव आहे. पण मी मात्र तसं करणार नाही, कारण माझे आजोबा मला अजून एक नियम सांगायचे, कीर्तन म्हणजे मर्यादा आहे, याच्या बाहेर जायचं नाही आहे. ह्या गादीची चौकट आहे कीर्तनकाराला, याच्या बाहेर जसं जायचं नाही ना, तशी वाणीला सुद्धा एक चौकट आहे, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. त्याच्यामुळे माझ्याकडनं विनोदाची अपेक्षा करू नका, चिंतनाची अपेक्षा करा. भगवंताचे 6 गुण मी सांगितले, त्याच्यातला सर्वप्रथम भगवंताचा गुण येतो ते म्हणजे यश. यश हे जीवनात प्रत्येकाला लागतं. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा यश लागतं, पास होण्यासाठी यश लागतं, प्लेसमेंट होण्यासाठी यश लागतं, इन्क्रीमेंट होण्यासाठी यश लागतं, उद्योग व्यवसाय तेजीत चालण्यासाठी यश लागतं, कीर्तनकाराला सुद्धा तारखा मिळण्यासाठी. आमचं तरी कशाला लपवा, यश लागतंच हो. यश लागत नाही असा माणूसच नाही. बरं, यश कोणाकडे आहे? त्याचं भजन करा म्हणजे यश मिळेल. यश कोणाकडे आहे? यशश्री औदार्य, ज्ञानवैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसतीच आहेत. कृष्णाकडे आहे, पांडुरंगाकडे आहे, म्हणून त्याचं भजन करा. त्याच्याकडे आहे, पण त्यानं कुणाला दिलेलं आहे का? यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फिरविली. मारुतीरायांना यश दिलेलं आहे, अर्जुनाला यश दिलेलं आहे. जर त्यांना देऊ शकतात आपल्याला देणार नाहीत? निश्चित देतील, पण भजन केलं पाहिजे. चला पुढं. दुसरा गुण सांगितलेला आहे श्री. श्री म्हणजे काय? श्री या बोलाचे 2 अर्थ शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्री म्हणजे मुखकांती. भगवंत जिथे जातात तिथे लक्ष्मी जाते. कोणताही अवतार घ्या, प्रभुरामांच्या अवतारामध्ये सीतामाईच्या रूपानं लक्ष्मी आहे, कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी आईसाहेबांच्या रूपानं लक्ष्मी आहे, पांडुरंग आले तरी सुद्धा पाठीमागं रुक्मिणी आईसाहेब आहेतच. आता जे कायम कीर्तन ऐकणारे असतील त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली असेल, ताई ज्या अवतारामध्ये देवानं लग्न केलं त्या अवतारामध्ये बायकोच्या रूपानं लक्ष्मी आहे, हे आम्ही मान्य करू शकतो. पण काही अवतारात देवानं लग्न केलं नाही, मग तिथं नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन आहे, मग तिथं कुठं बायको आहे, तिथं कुठं लक्ष्मी आहे? असे अवतार मी पण तुम्हाला सांगते. दत्तात्रयांचा अवतार नैष्ठिक ब्रह्मचर्यत्व पालन करणारा अवतार. तिथं जरी पत्नी नसेल तरी भागवत शास्त्र असं सांगतं, त्या दत्तात्रयांच्या पाठीमाग असणारी जी कामधेनू आहे, जी गाय आहे, त्या गायीच्या रूपानं लक्ष्मी तिथं सुद्धा होती. आणि आपल्याकडं गायीला लक्ष्मी मानतात. दिवाळ सण हा लक्ष्मीचा सण म्हणून आपण साजरा करतो, बरोबर? त्या दिवाळ सणामध्ये पहिल्या दिवशी पूजा कोणाची हो? कोणाची? गाय वासराची. का? कारण ती गाय म्हणजे लक्ष्मी आहे, ती गाय म्हणजे आपल्या घरातली श्री आहे. आणि कोणती गाय? जर्सी गाय नाही, गावरान ठेवा बुवा. जर्शीचं विका पण खाऊ हे बरं आहे बा. लोकांना काय काय रोग होईनात, तिकडं मरकानात लोक, पण आम्ही सेफ राहिलो पाहिजे. जर्शीचं दूध विकण्यायोग्य आहे पण ते खाण्यायोग्य नाही, कारण तिच्या दुधामध्ये दोष आहे. जर्शी गाय खाते पिते भरपूर, दूधही भरपूर देते, पण बिगर कामाची ओरडत जास्त राहते. त्याच्यामुळे तिचीच दूध आत्ताची पोरं पिल्यामुळे पोरं सुद्धा खातात पितात आणि बिगर कामाची ओरडत फिरतात. त्याच्यामुळे तिचं दूध पाजू नका. देवाकडे ज्या वेळेला नामदेव महाराज दूध घेऊन गेले ना, देवा दूध प्या, त्यावेळेला देवाला सुद्धा सांगावं लागलं पहिले नामदेव महाराजांना, दूध कुणाचं आणलंय देवा? काला बछडा कपिला गाई, दुधा दुहावा नळा माझाई, दुधा पियो मोरे गोविंद लाला, दुधा पियो मोरे गोविंद लाला. काला बछडा कपिला गाई, दूध धुवावन नामा जाई, म्हणून त्या काळ्या कपिली गाईमध्ये कामधेनूमध्ये लक्ष्मी मानल्या गेलेली आहे. म्हणून दत्तात्रयांच्या अवतारात गाईच्या रूपानं लक्ष्मी आहे. बटरूप वामन अवतारात तर बालब्रह्मचारी आहेत. तिथं बायको जरी नसली तरी त्यांच्या डोक्यावर असणारं जे अतपत्र आहे, जी छत्री आहे, त्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी तिथं सुद्धा विराजमान आहे. तिसरा अवतार माझ्या ज्ञानोबरायांचा महाविष्णूचा अवतार आहेत ना, तिथं कुठं बायको आहे? पण वैकुंठवासी शंकर गुरुजी खंदारकर सांगायचे, म्हणजे मी त्यांची चिंतनं ऐकली नाहीत, पण आजोबांनी ऐकलेली मला सांगितलेली आहेत. नाही तर माझा काष्टा बघून तुम्हाला वाटायचं मी 90ला गेले काय. विठाला शंकर गुरुजी खंदारकरांचं वाक्य असं आहे, ज्ञानोबरायांच्या सुद्धा मंदिरामध्ये, समाधी मंदिरामध्ये ज्ञानोबराय जरी महाविष्णू असले तरी त्यांच्या समाधी मंदिराच्या समोर असणारा जो सुवर्ण अश्वत्थ आहे, म्हणजे सुवर्णाचा पिंपळ आहे, त्या सुवर्णाच्या पिंपळाच्या रूपानं तिथं सुद्धा लक्ष्मी आहे. आणि म्हणून असं समाधी प्रकरणामध्ये वर्णन आहे, तुम्ही समाधीचं दर्शन घेतल्यानंतर किमान 108 फेऱ्या जर त्या वडाला, त्या पिंपळाला मारल्या तर तुम्हाला आयुष्यात दारिद्र्य कधीही तोंड दाखवणार नाही. म्हणून आमच्या माता भगिनी आळंदीला गेल्या ना, समाधीचं नाही दर्शन झालं तरी चालेल, पण 5 कवीनं फेऱ्या त्या
पिंपळाच्या पाराला मारतात का? ज्ञानोबा नाही आले तरी चालतील, पण लक्ष्मी आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.